एकही थेंब तेलाचा वापर न करता अगदी वेगळ्या पद्धतीनं 4 वाटी रेशनच्या तांदळाच्या पिठापासून हे इतके अगदी टोपलीभर पापड बनलेले आहेत. अगदी पहिल्यांदा जरी बनवत असाल तरी 100% बिनचूक रेसिपी आहे तुमची. रेसिपी चुकणार नाही. मंडळी, कोणताही सण असो वा नसो, पापड ही ताटाची शोभा व चव वाढवणारा पदार्थ आहे. असे अनेक प्रकारचे पापड बाजारात मिळतात देखील, पण ते पुरवठा होत नाहीत आणि त्याला सांजी देखील येत नाही. अगदी मोजक्या साहित्यातून जास्त पसारा न करता झटपट व उन्हात न वाळवता पापड कसे बनवायचे ते पाहूयात. इथे मी मेजरिंग कपने 4 कप तांदळाचे पीठ घेतले आहे. ते पीठ आपल्याला चाळणीमध्ये स्वच्छ असे चाळून घ्यायचे आहे. जे पीठ आम्ही आंबोळीसाठी किंवा भाकरीसाठी दळून आणतो तेच पीठ मी येथे घेतले आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचे आहे. चाळून घेतल्यानंतर एक कढई घ्यायची आहे व त्यामध्ये आपल्याला जेवढे आपण पीठ घेतले होते तेवढे आपल्याला पाणी घ्यायचे आहे. मी पापडाचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब करा. मेजरिंग कपने 4 कप पीठ घेतले आहे, तर 4 कप पाणी आपल्याला यामध्ये घालायचे आहे. चवीनुसार मीठ, म्हणजे मीठ थोडं कमीच टाकायचं आहे. 1 चमचा मीठ मी घातले आहे, कारण पापड खार देखील थोडासा खारट असतो. आता अगदी पाव चमचा पापड खार याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. पापड खार कमी झाला तरी चालेल, पण जास्त घालायचा नाही. अगदी पाव चमचाच घालायचा आहे, नाहीतर आपले पापड तेलामध्ये जास्त लाल होते. इथे मी 1.5 चमचा सफेद तीळ घेतले, ते घालायचे आहे. हवे असल्यास तुम्ही याच्यामध्ये जिरे देखील घालू शकताय. आता पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे व 2 भांड्यांमध्ये 1-1 वाटी पाणी असं मी बाजूला काढून घेत आहे. ही वाटी मेजरिंग कपच्या प्रमाणाची आहे, म्हणून मी 1-1 वाटी 2 टोपामध्ये पाणी काढून घेत आहे. 4 वाटींपैकी 2 वाटी पाणी कढईमध्ये आहे, तर आपल्याला 2च वाटी पीठ यामध्ये घालायचं आहे. यापासून मी सफेद पापड बनवणार आहे, म्हणून 2 वाट्या पीठ मी यामध्ये घातलेलं आहे. आता हे पीठ असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे व 1-1 वाटी जे पाणी आपण घेतलं होतं त्यामध्ये तुम्हाला जो आवडतो तो फूड कलर यामध्ये घालायचा आहे. मला आवडेल व माझ्याजवळ होता, अवेलेबल होता, तो मी यामध्ये घातला आहे व 1-1 वाटी पीठ यामध्ये घालायचे आहे व मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे आहे. व्यवस्थित असे मिक्स करून पीठ मळून घ्यायचे आहे. हवे असल्यास तुम्ही थोडासा हलकासा पाण्याचा हात याला लावून घेऊ शकताय, पण जास्त पातळ करू नका. हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. 1-1 वाटी पिठामध्ये कलर घातला होता, ते अशा पद्धतीनं दोन्ही पिठं मी मळून घेतलेत. आता आपण सफेद कलरचे पापड बनवणार आहोत, ज्यामध्ये कलर घातला नव्हता, ते देखील अशाच पद्धतीनं मळून याचे अशा पद्धतीनं गोळे करून ठेवायचे आहेत. मळलेल्या सर्व पिठाचे अशा पद्धतीनं गोळे करून मी इडली पात्रामध्ये ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकताय, म्हणजे व्यवस्थित अशी पिठाला वाफ लागली जाईल. अशा पद्धतीने हे व्यवस्थित यामध्ये ठेवून अगदी 15 मिनिटांसाठी आपल्याला याला चांगली वाफ देऊन शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर पीठ मळण्यासाठी आपल्याला एक ओला रुमाल घ्यायचा आहे. मी हा ओला करून घेतला आहे आणि यामध्ये वाफवलेलं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, अगदी 15 मिनिटात छान अशी वाफ लागली आहे. असे एक एक गोळा करून आपल्याला हे पीठ काढून घ्यायचं आहे व बाकीचं पीठ आपल्याला तसंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पीठ आपलं मऊसूत राहील. आता हा शिजलेला गोळा पिठामध्ये अशा प्रकारे वाटीनं थोडा मळून घ्यायचा आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित तो मळला जाईल व पीठ मऊ होईल व आपल्याला व्यवस्थित असे त्याचे पापड लाटता येतील. छान असे मी 5 ते 6 गोळे मळून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता, अगदी सुंदर असे हे मऊसूत गोळे झालेले आहेत. मी एकही थेंब तेल याला लावलेलं नाही, तरी देखील सुंदर असे हे न चिकटता हाताला गोळे तयार झालेत. 2 मी प्लास्टिकच्या पिशव्या कट करून घेतलेत अशा पद्धतीनं चौकोन आकारमध्ये. त्यामध्ये हा गोळा ठेवायचा आहे व वरती एक पिशवी ठेवून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. व्यवस्थित गोल असं लाटता येतं, अगदी व्यवस्थित पीठ लाटता येतं. छान असं गोलाकारमध्ये आपल्याला जसा हवा आहे एवढा पातळ पापड आपल्याला यावरती लाटून घ्यायचा आहे. इथे जर तुमच्याकडे पापड मेकर मशीन असेल तर हे पापड पटकन होण्यास मदत होते, पण पापड मेकर मशीन सर्वांकडे उपलब्ध नसते, म्हणून अशा पद्धतीनं हे आपल्याला पापड बनवण्यासाठी थोडासा वेळ लागतो. लाटत असताना हव्या त्या जाडीमध्ये आपल्याला लाटता येतो. जिकडे फिरवेल लाटणार तिकडे अगदी व्यवस्थित असा हा पापड
लाटून होत आहे. तुम्ही बघू शकता अगदी पातळ सगळीकडे व्यवस्थित असा हा पापड लाटून झालेला आहे. पापड पूर्ण लाटून झाल्यानंतर वरची जी पिशवी आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. हलक्या हाताने अशी पिशवी ही वरचे जे प्लास्टिक आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे व जिथे आपण सुकत घालणार आहोत तिथे मी प्लास्टिक अंतरला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कपडा देखील किंवा एखादी साडी देखील अंथरू शकताय, तरी देखील हे पापड चिकटत नाहीत. अशा पद्धतीनं थोडंसं हातानं दाबून आपल्याला बघा हलक्या हातानं मी प्लास्टिक उचलते तर अगदी व्यवस्थित छान असा हा पापड निघत आहे, कुठेही चिकटत नाही. अगदी सुंदर असा हा पापड तयार झाला आहे. अशा पद्धतीनं सगळे पापड मी तयार करून घेतले. तुम्ही बघू शकताय एकदम पातळ असे पापड तयार होत आहेत. अशाच पद्धतीनं गुलाबी कलरचा देखील मी पापड करून घेत आहे. तुम्ही बघू शकताय. जर तुम्ही एकट्याने पापड बनवत असाल तर अशा प्लास्टिकच्या 7 ते 8 किंवा 10 पिशव्या कट करून घ्या आणि एकदम असे 6-7 पापड लाटून घ्या व नंतर मग ते एकदम घालायला जा. म्हणजे तुम्ही एकट्याने जर बनवत असाल तर हे पापड सारखे तुम्हाला उठबस करावी लागणार नाही व पटकन होतील. मी देखील एकटी पापड करत होती तर अशाच पद्धतीनं मी 8-10 पिशव्या कट करून घेतल्या होत्या आणि हे बघा मी 8-10 पापड एकदम लाटून घेतले. त्यामुळे मला सारखी उठबस करावी लागत नाही व एकटीने पापड पटकन होतील म्हणून. अशा पद्धतीनं तुम्ही पापड करू शकताय. नंतर मग हे एकदाच आपल्याला उठून सुकत घालायचे आहेत. अशा पद्धतीने केल्यानंतर पटकन पापड होतात. सर्व पापड माझे करून झालेत. आपल्याला हे पंख्याच्या वाऱ्याखाली एक रात्रभर सुकवायचे आहेत आणि अशाच पद्धतीनं पंख्याखालीच हे सुकवून घ्यायचे. जर तुमच्याकडे ऊन येत असेल तर तुम्ही 2-3 तासांसाठी हे उन्हात ठेवू शकताय. तुम्ही कधी अशा प्रकारचे पापड केलेत का आणि तुम्हाला हा पापडाचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा.